तुझे? काय सॉरी, लोकांची जीव घेतोस का? नमस्कार, मी विद्या शेळके. आज जाणार होते मी माझ्या पिकअपसाठी आणि पिकअप होतं मला एअरपोर्टवरनं आणि एअरपोर्टवरून पिकअप करून जायचं होतं मला छत्रपती संभाजीनगरला. पण आज खूप ट्रॉफिक लागत होती आणि खूप जास्त जाम लागलेला. म्हणजे मुलुंडवरून एअरपोर्टला यायला मला 1.5 तास लागला. फायनली कशी तरी ट्रॉफिक अक्षरशः जोपर्यंत आपण पार्किंगमध्ये जातो त्या रूटपर्यंत मला फुल ट्रॉफिक होती. त्यानंतर फास्टॅगच्या लेनमध्ये मला लागायचं होतं आणि फास्टॅगच्याच लेनकडनं P5ला जायला रस्ता आहे. आणि जर तुम्ही तिकडच्या 2 लेनमध्ये गेले तर ते ओला उबेर P4मध्ये जातं. त्यामुळे मला P4मध्ये जायचं नाही आहे. P5वरनं माझा पिकअप होता आणि P5वरून पिकअप करून मला निघायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर पॅसेंजर फक्त एक होतं आणि एवढी मोठी गाडी का बुक केली, हा मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला. पण लोकेशनवर पिकअप लोकेशनवर गेल्यानंतर मला लक्षात आलं की पॅसेंजर जरी एक असलं ना तरी बऱ्याच वेळेस लोक फक्त एक आपण म्हणतो ना लगेज ठेवण्यासाठी, म्हणजे दोन्ही सीट फोल्ड करून आम्ही सगळ्या ट्रॉली बॅग होत्या सगळ्या त्या ठेवल्या आणि मग काकांना पिकअप केलं आणि मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. 8 त्यांच्या जम्बो बॅग होत्या, 8 नाही 6 होत्या, 6 त्यांच्या जम्बो बॅग होत्या आणि 1-2 छोट्या मोठ्या आणि एक छोटीशी लहान बाळाची ट्रॉली होती. आणि ते सगळं मग घेऊन काकांना घेऊन मी निघाले संभाजीनगरच्या दिशेला. आणि हायवेला लागायच्या आधी पण खूप ट्रॉफिक लागली. त्यानंतर आम्ही भिवंडी बायपासला आलो. इथं पंढरी चहा म्हणून आहे, तो चहा घेतला. चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मला CNG पण भरायचा होता समृद्धीला लागायच्या आधीच. त्याच्या आधी म्हटलं चहा घेऊया, कारण की मी काही घरून चहा वगैरे घेऊन आलेले नव्हते, रात्रीही झोपलेले नव्हते. खूप सारं असं डोक्यात टेन्शन होतं आणि खूप सारा प्रवासाचा लोड होता की रात्री झोप झालेली नाही. जर समृद्धीला झोप यायला लागली तर मी काय करणार आहे. माझ्याजवळ खूप सारा असा ववा असतो, ववा अजवाईन. मी ते खाते, कारण की अजवाईन खाल्ल्यानंतर ववा खाल्ल्यानंतर तोंडाला तिखट लागतं आणि झोप बऱ्यापैकी जाते. त्यानंतर बायपासला आले. गौरव पंपावर आल्यानंतर CNGला गाडी लावली, CNG वगैरे भरून घेतला. त्यानंतर पेट्रोल भरून घेतलं, 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं. आणि एमर्जन्सीमध्ये नाही म्हणून असावं गाडीमध्ये, म्हणून मग पेट्रोल ओतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. समृद्धी महामार्गाला लागायच्या आधीच फास्टॅग वगैरे सगळं करून घेतला. तर तुम्ही म्हणाल फास्टॅग किती रिचार्ज करते दरवेळेस, नेहमी 500चा दाखवते. पण हो, परत सिन्नरला आले आणि CNG वगैरे भरून घेतला. सिन्नरला उतरल्यावर पण संभाजीनगर ते मुंबई आणि मुंबई ते संभाजीनगर 525 रुपयाचा फास्टॅग कट होतो. त्यानंतर मग संभाजीनगरला उतरले आणि लगेच म्हटलं आता त्यांना ड्रॉप करायचं होतं मला क्रांती चौकाच्या थोडंसं पुढे. आणि त्यांचा जो प्रवास होता हा बऱ्यापैकी खूप छान झालेला होता. काका खूप बोलके होते आणि रिटायर्ड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या लाईफमधला खूप छान असा अनुभव ते मला शेअर करत होते. ते बोलके असल्यामुळेच मला जास्त काही झोप आली नाही समृद्धीला. आणि नंतर फायनली आम्ही पोहोचलो ते छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण मला त्यांना ड्रॉप करायचं होतं ते क्रांती चौकाच्या पुढे. पण एक गुरु नानक चौक होता, गुरु गोविंद सिंग चौक होता आणि त्या चौकामध्ये त्यांना मला ड्रॉप करायचं होतं. त्यांनी मला ॲड्रेस म्हणजे लोकेशन ह्या वेळेस मला दिलेलं नव्हतं. त्यांनाच ते दाखवत नव्हतं लोकेशन, म्हणजे मॅपमध्येच दाखवत नव्हता तो चौक. त्यामुळे फक्त क्रांती चौक सांगितल्यानंतर मला माहिती होतं क्रांती चौक कुठे येते. त्यानंतर क्रांती चौकाकडनं राईट घेतला. राईट घेतल्यावर लगेचच हा गुरु गोविंद सिंग चौक आला आणि इथेच काकांचा ड्रॉप होता. काकांना त्यांच्या लोकेशनवर ड्रॉप केलं आणि त्यांचा फीडबॅक व्हिडिओ छान असा घेतला की त्यांचा अनुभव काय होता. नमस्ते विद्याताई, आपण आम्हाला अत्यंत सुंदर रीतीने मुंबई एअरपोर्टवरनं पिकअप केला. माझं खूप मोठं लगेज असताना सुद्धा आपण शांतपणे ते इथपर्यंत संभाजीनगरपर्यंत घेऊन आला. प्रवास अत्यंत बोलका आणि हसत खेळत झाला. एक महिला ड्रायव्हिंगला असूनसुद्धा योग्य वेळेमध्ये आणि योग्य वेगाने आपण गाडी चालवली. आपली ड्रायव्हिंग पण स्मूथ आहे आणि मला खूप आनंद वाटला. नेहमी आम्ही आपल्याला प्रथम विचारत जाऊ की आपली गाडी अवेलेबल आहे का.
धन्यवाद धन्यवाद नक्की धन्यवाद. नक्की नक्की. थँक्यू सो मच सर, थँक्यू. त्यानंतर संभाजीनगरवरनं लगेचच माझी दुसरी बुकिंग होती. मग मी लगेच उल्कानगरीमधून मला पिकअप होता म्हणून धावपळ करत तो पिकअप माझा दुपारचा होता 12चा 4चा मला वाटला नव्हता एवढा लेट होईल म्हणून. पण काकांची फ्लाईट लेट झाली आणि त्यावेळेसच मी त्यांची फ्लाईट नव्हती लेट पण माझाच लेट होत गेलं. पिकअप ड्रॉप पिकअप. त्यानंतर मी मावशींना फोन करून सांगितला की मला यायला 4 वाजणार आहे, तुम्ही रेडी राहा. मग त्यांनी सांगितलं बाळा आम्ही खूप केव्हाचं रेडी आहोत, फक्त तुझ्यासाठी आम्ही ॲडजस्ट करतो नेहमी, नाही ते एवढ्या उशिरा कॅब आल्यानंतर आम्ही सरळ कॅन्सल करतो. पण मावशींना नेहमी म्हणजे गेल्या 2 वर्षापासून त्या माझ्यासोबत प्रवास करतात आणि खूप छान स्वभाव आहे. शेंडगे मावशी आणि माझं काहीतरी वेगळाच बॉन्ड असल्यामुळं ते आमचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि खूप छान आमची मैत्री पण आहे. त्यामुळं त्या माझ्यासाठी नेहमी वाट बघतात. त्या माझ्या सोयीनुसार त्यांचा प्रवास ठरवतात. त्यानंतर इथे ह्या रोडला एक कार्टून होतं आणि तेच मला समजत नव्हतं की लोक अशी गाड्या का चालवतात. चला दाखवते तुम्हाला यात चुकी माझी आहे का समोरून येणाऱ्या क्रॉसिंग करणाऱ्या गाडीवाल्याची. ब्रेक लागत नाही का? ब्रेक नाही लागत का तुझे? काय सॉरी, लोकांची जीव घेतोस का? मला एक तर घाई होती पिकअप करायची. ऑलरेडी मी खूप लेट झालेले होते आणि त्यामध्ये असे कुणी मध्ये आले की खूप चिडचिड होते. आणि एक तर आपल्याला टार्गेट असतं, एक हे असतं ना की वेळेवर सर्व्हिस दिली पाहिजे आणि वेळेवर पिकअप झालं पाहिजे आणि वेळेवर ड्रॉप झालं पाहिजे. पॅसेंजर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट असते आणि खूप स्वतःच्या कामावर आपण जितकं प्रेम करतो. माझ्यासाठी माझे पॅसेंजर खरंच देवासारखे असतात. त्यामुळं मग पिकअप लोकेशनवर पोहोचले आणि मावशीच्या घरी गेले. चहा पाणी घेऊन आम्ही निघालो पुन्हा मुंबईच्या दिशेला जात असताना काकांना पिकअप केलं. मावशींनाही सांगितलं की मी थोडी पुढं गाडी घेते आणि त्यानंतर तुम्ही गाडीमध्ये बसा. आणि दोघांनाही पिकअप करून झाल्यानंतर परत आमचं संभाजीनगरच्या बाहेर निघण्याचं जे टार्गेट होतं. असं वाटत होतं ट्रॉफिक नको लागायला. तसेही संभाजीनगरमध्ये जास्त काही ट्रॉफिक लागत नाही, पण एक संध्याकाळची वेळ होणार होती त्यामुळे एक डोक्यात होतं की एखाद्या वेळेस जर लागलीच तर परत खूप पुढेही पण उशीर होत जातो. आणि माझ्या लक्षातच नाही आलं की मला अजून CNG पण भरायचं आहे. आणि CNG भरून पॅसेंजरला पिकअप केल्यानंतर वाटलं होतं CNG भरेल, पण पेट्रोलवरच गाडी सुरू ठेवली. पेट्रोलवरच गाडी बऱ्यापैकी घेतली. मावशीने मोगऱ्याची फुलं आणलेली माझ्यासाठी, खूप छान होते. त्यातल्या एका फुलाचा सुगंध घेतला, खूप फ्रेश वाटलं. आणि मग माझ्या ज्या काही प्रवासात अडचणी येतात त्या मी सगळ्याच तुमच्यासोबत शेअर करते. इथे कुठेतरी मी थांबू शकले असते, पण जी स्टेट गाडी जाणारी आहे आधी तिला जाऊ दिलं पाहिजे. माझ्या मते ज्या गाड्या वाकड्या तिकडे येतात त्यांनी क्रॉसिंग करताना पाठीपुढे लक्ष देऊनच क्रॉस केलं पाहिजे. त्यानंतर मी लासूर स्टेशनला आले. इथं आल्यानंतर म्हटलं आता सगळ्यात आधी आपण CNG भरून घेऊया. CNG वगैरे भरायला गाडी लावली आणि CNG फुल करून घ्यायचा होता. CNG वगैरे फुल करून आम्हाला लगेचच मुंबईच्या दिशेला निघायचं होतं. मुंबईच्या दिशेला निघताना समृद्धी महामार्गावर आलो. करंजगावमधून समृद्धी घेतला होता आम्ही. त्यानंतर परत आम्हाला समृद्धीवरच एक CNG पंप आहे शिर्डीच्या आणि सिन्नरच्या मध्ये. त्या पंपावर पण म्हटलं CNG मिळतो का बघूया. मग CNG पंपावर आले तर पहिल्यांदा CNG अवेलेबल होता. त्यानंतर म्हटलं इथे आता जो CNG मी लासूर स्टेशनला भरलेला होता तो CNG बऱ्यापैकी आता संपत आलेला आणि इथे पण भरला, पण इथे पण 2-3 किलोच बसलेला, जास्त काही बसला नाही CNG. त्यानंतर म्हटलं चला आता इथे भेटले होते मला श्यामदादा आणि ते पण संभाजीनगरचेच आहे. ते म्हणे विद्याताई चला आपण चहा वगैरे घेऊया. आम्ही चहा घेतला आणि दोघांनाही मुंबईला जायचं होतं. त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला, मी माझा प्रवास सुरू केला. त्यानंतर म्हटलं चला आता एकदाच समृद्धी महामार्ग उतरल्यानंतरच आता CNGला थांबावं लागेल. त्याच्यानंतर काकांना मी सगळे टनल वगैरे दाखवत आले. त्यांना खूप उत्सुकता होती की कोणत्या रूटने चाललो आपण,
पहिल्यांदाच ते समृद्धी महामार्गाने प्रवास करत होते. अंजूर फाट्याला आले, तिथं पुन्हा एकदा CNG भरून परत बोरवलीच्या दिशेला आम्हाला निघायचं होतं. माझीवाडा जंक्शनच्या खालून राईट घेऊन मला घोडबंदर रोडला लागायचं होतं. आणि इथे रात्री तुम्ही 1ला या, 2ला या, 3ला या, 24 तासात कधी या, पण थोडंफार तरी ट्रॉफिक तुम्हाला इथे लागणारच. बऱ्यापैकी घोडबंदर रोडचा हा जो जंक्शन आहे त्या रोडला नेहमीच ट्रॉफिक ही लागतेच. त्यानंतर आम्ही बोरवलीमध्ये बऱ्यापैकी पोहोचलो होतो. खूप अशी ट्रॉफिक लागलेली, खूप जास्तच ट्रॉफिक होती. आणि त्यानंतर मग बोरवलीला पोहोचल्यानंतर जे मावशीचं ड्रॉप लोकेशन होतं तिथं आलो. मेट्रो स्टेशनच्या बाजूच्याच साईडलाच म्हणजे हायवेलाच त्यांचं फ्लॅट होता आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये एंटर झालो सोसायटीमध्ये. आणि मग इथे आल्यानंतर पण त्यांचं सगळं लगेज वगैरे काढून द्यायचं होतं. खूप वयस्कर असल्यामुळे त्यांचं लगेज वगैरे पण मी काढून दिलं. सगळं सामान त्यांना त्यांच्या फ्लॅटवर ड्रॉप केलं. सगळं सामान घेऊन त्यांना सोडून परत मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच माझ्या घरी मुलुंडला. इकडनं पुन्हा 1 ते 1.5 तास मला माझ्या घरी जायला लागणार होता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही आमची राईड बुक करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबरला संपर्क साधा. धन्यवाद.